हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्योती या चॅनलवर, बानू या चॅनलवर. तर मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, विषय आहे महत्त्वाचा आपला. तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करावा. तर पहिला आधी बानूबाईला दाखवते. बघा बानू पडली आजारी, पूर्ण असं ताप आलाय, खोकला, आणि तिच्यासाठी आणले ते औषधं बघू शकताय तुम्ही. कारण तिला मी दवाखान्यात नेऊ शकत नाही, स्पेशल गाडी करावं लागते. हो का, ही बानूला आणले बाटली बघू शकता. ही एक आणली, तापाचं एक आणले. तिला ताप, खोकला, कफ आणि तिला दुसरं काय होत नाही, सर्दीच होती. तर त्याने ताप राहायचा नाही म्हणून ही पण गोळी आणली मी तिला. म्हणलं थोडं चितकूर पाजावं म्हणलं. तर विषय आधी थोडंसं बानूचं बोलले, कारण भरपूर जणांना बानूची काळजी लागून गेलेली असते. सांगत जावा, बानू दाखवत जावा, असं तसं म्हणत असते ती. म्हणून मी म्हटलं की चला दाखवावं थोडंसं. तर विषयावर आपण वळूया. तर विषय हा आहे की आता मला येतोय फोन कुणाचा, वीटभट्टीवाल्या मालकाचा. त्यांचं आपल्याकडं पैसे आहेत म्हणल्या. मी ते मधी बानू ज्या वेळेस लय आजारी पडली होती ना, त्यावेळेस घेतलेलं होतं अडचणीत पैसे. त्याच्याकडं हात मागून मला कुणीही पैसे दिलेलं नव्हतं. येजानी म्हणलं तरी दिलं नव्हतं. त्यावेळेस बानूला नॉर्मल अटॅक येऊन गेलेला. त्यामुळं बानू 7 दिवस ॲडमिट होती आणि नुसतंच मला पैसेसुद्धा नव्हतं माझ्याकडं. मग त्यावेळेस मी अशा अडचणीत मला त्या भटीवाल्या मालकांनी मदत केली. तर मग मी काम केलं तिथं, पण परत मी कामाला गेले नाही तिथं. तर मी त्यांना म्हणलं होतं तुमचं पैसे माझ्याकडे आलं तर मी देऊन टाकते असं म्हणलेलं. तसं बी त्यांचं काय नाही तसं म्हणणं. पण आता विषय असा आला की मेन कसं आहे माहिती आहे का, आता या घराची गॅरंटी संपलेली आहे पूर्णपैकी. ही कामातनं घर गेले राहायचं म्हणून राहायचंय, स्वच्छता ठेवायची म्हणून ठेवायची, पसारा ठेवावा लागतंय म्हणून राहायचं येतंय, आणि बुगड्यावर कसं राहणार म्हणून घरात राहायचं येतंय. असे ह्या गोष्टी या घराची ही आहे, या घराचं कौतिक ही आहे. तर या घराने पण भरपूर अशी साथ दिलेली आहे आणि अजून पण साथ देतोय. पण आपण त्याच्या भरोश्यावर राहणं चुकीचं आहे. म्हणून मला अचानकच एका मालकाचा फोन आला की तुम्ही येता का, रोकारोकणी या, 5-6 महिने काम करा वीटभट्टीवर. तर मी म्हटलं ठीक आहे चालतं येते. मग अचानकच वहिनी सोबत होत्या, बाजारला गेलतो. मग वहिनीने ऐकलं, वहिनीला डायरेक्ट धडतीच भरली नाही का, की तेव्हा नाही काय म्हणले, आपण घरी आल्यावर म्हणले ताई मला लय कसं तरी व्हायला लागलं. मी म्हणलं का, काय झालं. तर तुम्ही जाणार, आपण एवढा मोठा व्यवसाय चालू केलाय असं तसं. मग परत म्हणते त्या तुमच्या घराचं पण जास्त हे आहे महत्त्वाचं, जावात आहे, मी पण येते असं तसं. भरपूर वहिनीने पण जेवढी मदत करायची तेवढी केली आणि अजून पण करतात. आणि अजून पण मला घराला साथ पण देणार होत्या, थोडं फुल नाही फुलाची पाकळी. पण माझ्या घराचं काम इतकं मोठं आहे की 5 पत्र्याचं तरी खेळखंडोबा करायचा म्हणलं ना तरी पण मला 20,000 रुपये जमा करावं लागतात. म्हणजे 20,000 रुपये लागतात तेव्हा ते 5 पत्र्याचं घर उभं राहते, शेड. तर या विचार मी करून मी म्हणजे अजून विचार केलेला नाही. की तुम्हाला काय वाटतं मला तेवढं सांगा, मी वीटभट्टीवर कामाला जावं का नाही जावं. कसं आहे माहिती आहे का, वीटभट्टीवर नाही कामाला गेलं तर वहिनीची नुकसान होती. म्हणजे वहिनीचं जे आम्ही वडापावचं केलेलं आहे त्याची नुकसान होती. कारण चालू केलंय, आम्हाला बंद तर करायचं नाही, चालूच ठेवायचं आहे ती. तर वहिनीचं असं होतंय. तर मी इकडं भाती घातलाय म्हणून बघत होती, मी भात घातलेला ना म्हणून मी बघत होते. बघू शकता काय भात घातलाय मी शिजायला. तर असा विषय आहे. मग नाही जावं तर पंचायत आणि गेलं तरी पंचायत. कारण वहिनी आता सवय लागली त्यांना आणि मला पण त्यांना एकलं असं ठेवू वाटत नाही. कारण त्यांनी माझ्यामुळं आज त्यांना येत नाही वडापाव, येतो सगळ्याला, असं काय नाही की त्यांना येत नाही. पण एवढं भारी असं म्हणजे येत नाही असं ती म्हणतात. पण
बघण्याने तर शिकतंच की माणूस. मग मी वहिनीला म्हणलं की वहिनी मी दोन्ही हँडल करते म्हणलं, तुम्हाला हे करू देत नाही. पण म्हणते ताई मी तिथं एकलीच बसायचं का? मग तेवढं तर तुम्हाला करावंच लागणार आहे. तेवढं म्हणजे मी एवढं करते म्हणल्यावर तेवढं तुम्हाला इस्पाय करावंच लागणार आहे. पण राहिला प्रश्न वडापाव न चालू ठेवण्याचा, किंवा आज 2 दिवस झाला आम्ही बंद ठेवले, कारण या गावात जेवढा आता सुरुवातीला धंदा झाला पण परत होईना गेला. कारण रोज रोज माणसं तर घेऊन, आणि आपणच आपल्याहून बघायचं की आपण जे वस्तू केलं रोज, तर रोज आपण वस्तू ते खाऊ शकतोय का? आवडीने एखाद्या बारीला आपण खाऊ शकतोय, पण रोज रोजच नाही ना खाऊ शकत, बरोबर आहे का नाही? मग त्यामुळं मग वहिनी मला म्हणल्या ताय असं ताय तसं, मला टेन्शन आलं. परत ते मला म्हणल्या मला पण येऊ वाटतंय पण झेलायला. मग मी म्हणलं चला आपण दोघी जाऊ. हो का, मला तर केल्याशिवाय मार्ग नाही, कारण मला घर तर उभा तर करावंच लागणारच आहे. कारण ह्या घराची गॅरंटी संपलेली, मला बानूसाठी निवारा करावाच लागणार आहे. बानूसाठी कुठंतरी काम कष्ट करावंच लागणार आहे. आणि राहिला प्रश्न यूट्यूबचा, तर यूट्यूबकडून काही एवढं मला भेटत नाही इन्कम. जेवढी भेटते तेवढी पोटापुरती भेटते. त्यात बानूचा दवाखाना महिन्याचं आणि घरातलं ही अशा या गोष्टी होऊन जाते त्या. पण राहिला प्रश्न काही गोष्टी सांगून, आणि मला असं वाटतं मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगते, कारण माझ्या चेहऱ्यावर तर तुम्हाला हसू दिसत असेल ना, एक दिवस तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दुःख तरी दिसत असेल. कारण माझ्या मनातल्या वेदना कोण समजू शकतं? वहिनीशिवाय दुसरं कोण समजू शकत नाही. एवढे आई तरी म्हणताना आई मायलेकीचं सुद्धा पटत नाही. त्या दिवशी आमच्या दोघीची एवढी भांडणं झाली कशाहून, की तिला पुण्याला जायचं होतं. पण ते पण बरोबर आहे, जावं लागतंय पाहुण्या रावळ्याला. म्हणजे अशा गोष्टी आता तुम्ही म्हणता. माझी एक बहीण आहे, मावस बहीण पौर्णिमा, का तिचा सासरा इस्पायर झाला. म्हणजे आज 3 दिवस झाला, आज सावडलं. पण त्या ज्या दिवशी त्या बघायला जाणार होत्या त्याच दिवशी त्या 5 वाजता देवाघरी गेले ते. मग अशा गोष्टीत पण जाणं गरजेचंच आहे ना. मग आता मी पूर्णपैकी बानूपाशी थांबले ना, दीक्षाच्या शाळेत, हॉस्टेलला. दीक्षा म्हणजे आमचं टेन्शन यावं म्हणून मी तिला हॉस्टेलला टाकायचं कारण ती आहे. आणि इथं शाळेचं पण असा प्रॉब्लेम आहे म्हणून मी तिला एवढ्या लांब टाकण्यात आले. आणि बानूला मला कुठं सोडून जाता येत नाही, कुठंच एकलीला कुठं सोडून जा. आणि या घराच्या भरोशावर तर नाहीच नाही. म्हणून 24 तासात बाहेर तर गेलं भांडे झाडून काढायला तरी पण पटकन असं पळू वाटतं घरामध्ये. कारण कोणची गोष्ट घर काय मला सांगणार नाही की मी पडायला लागलोय बानूला नाही बाहेर, बरोबर आहे का नाही? आणि बानू हे आमचा सगळ्यांचा जीव आहे. बानूला काय झालं की सगळीच हे होत आहे. आज मी सकाळ धरणं जीवली नाही, कारण बानू इतकी आजारी होती की तिला त्या दिवशी एवढ्या उलट्या केल्या तिने, नाका तोंडातनंच उलटे असं आलं तिच्या. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर ती आजारी पडली नाही एवढं ही करते, तरी पण ती लेकरू खेळून हसून घालवतं. तर मी औषध तिला पाजलेले. आज बाजार पण आणला, घरात काहीच नव्हतं. कोणत्या गोष्टी म्हणून मी सांगू की घरात आज हे नाही, घरात सांगून थोडीच हलकं जाणार आहे का? तरच मला होतोय. आणि तुम्ही म्हणता असं तसं, असं काय नाही. माझ्या चेहऱ्यावर हसू दिसत असेल ना, तर माझ्या मनामध्ये पण दुःख असतं एक. पण ज्या वेळेस कंट्रोल नाही होईल ना, ज्या वेळेस प्रमाणाच्या बाहेर हात पार करेल ना, त्यावेळेस माझा चेहरा असा सुकल्यागत असतो. एवढं कधी पण तुम्ही लक्ष द्या. आणि मागच्या पण हेड्यामध्ये तुम्ही बघू शकता. कसं आहे माहिती आहे का, मला सगळ्या तोंडाला, म्हणजे सगळ्यात मला इकलेला तोंड द्यायचं आहे. सगळ्या गोष्टीत मला माझं 2 हात आणि 2 पाय पळतात. कुणाला काय झालं की पटकन पळावं लागतं, कुणाला काय झालं की पटकन बघावं लागतंय, घरात काय कमी पडलं की पटकन आणावं लागतंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला एवढ्या कराव्या लागतात की मी माझ्याकडे ध्यान द्यायचं सोडूनच दिलंय. आता तुम्ही म्हणसान की बाई एवढी मोठी तू जाड आहे. मी तब्येत माझी पहिल्यापासूनच तशी आहे. मी कधीच हाडकुडी पण होत नाही, कितीही टेन्शन आलं तरी हाडकुडी होत नाही किंवा जाड पण होत नाही. जे आहे तेच आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश हे होता माझा. तर चला, हेडो लय मोठा झाला. कसं आहे, मला इम्पॉर्टंट अजून पण बोलायचं आहे. मी ते उद्याच्या हेडोमध्ये बोलणार, मला तेवढं नेट पुरत नाही म्हणून मी छोटंसंच हेडो टाकणार आहे. आणि मी उद्याच्या हेडोमध्ये तुम्हाला अजून मी महत्त्वाचं बोलणार आहे की, आणि तुमचं काय मत आहे ते नक्कीच मला सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये, की मी जाऊ का नको जाऊ वीटभट्टीवर. कारण जाणं तर मला खूप गरजेचं वाटते. तुम्ही मला काय जे सल्ला द्याचाल ते चांगला सल्ला द्याचाल ही अपेक्षा करते मी तुमच्याकडून. आणि हेडो आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. बानूसाठी तर निदान
गरिबांना काय चांगल्यांना कुणी पण लाईक करते, पण गरिबाला कुणी लाईक करत नाही, कुणी हेडव बघत नाही. का बघत नाही? आम्ही काय एवढं पण बोरिंग मी टाकत नाही, माझ्या घरातलंच टाकते. हां, मी मर्जीनं बाहेर हेडव काढत नाही, कारण मला लाज भरपूर वाटते. मला त्याचं लिमिट आहे आणि मला त्याचं अक्कल आहे, तेवढं नॉलेज आहे. आता वहिनीचं तुम्ही घ्याचाल तर वहिनीला ह्याच्यातली सवय लागलेली आहे. वहिनी कुठं पण काढू शकतात, ते लाजत नाहीत, पण मी लाजते. मला लाज वाटते. मला जोपर्यंत माझा हे होत नाही, ते माझं मन काय म्हणते ते सई झड. तर चला, हेडवले मोठा झाला. अजून पण सांगते मी, वीटभट्टीवर जाऊ की नको जाऊ एवढं मला नक्कीच सांगा तुम्ही, कारण मला वाटतं एका जीवानी की गरजेचं आहे. एका जीवाने वाटतं मी गेली तर वहिनीचं नुकसान होणार. ह्याच्यात मी दोन्हीकडून हे झालेली आहे. विचार कोणत्या साईडनं करू ते मला समजना गेलाय. तेवढं प्लीज कमेंटमध्ये सांगा. बाय.